सिनेट निवडणुकीच्या विजयानंतर मातोश्रीच्या प्रांगणामध्ये जल्लोष साजरा केला जो आपल्यासोबत वरुण सरदेसाई आहेत. तुम्ही दसकदम दाखवलेला आहे. सिनेटच्या निवडणुकीत एवढा मोठा विजय आलाय. पहिल्यांदा पदवीधरमधलं यश आणि त्यानंतर सिनेटचा विजय. नक्कीच पदवीधरमध्ये सुद्धा युवा सेनेची सिंहाचा वाटा होता, कारण नोंदणी प्रचंड मोठा युवा सेनेने केलेली. आज या सिनेटच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युवा सेनेने त्याची ताकद दाखवून दिलेली आहे. गेले दोन वर्ष आम्ही याची वाट पाहत होतो, कारण अनेक लोक आमच्यातनं सोडून गेले. 5 सिनेट सदस्य आमचे फोडले आणि मग काही दहीहंडी पथकं असतील, काही नवीन ऍक्टर सारखे भूमिका मांडतात, त्यांना वाटतं खूप मोठे नेते, त्यांनी आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न केलं. आभाविप वारंवार स्थगिती आणण्याचा प्रयत्न केलं, सरकारने स्थगिती आणण्याचा प्रयत्न केलं. हे सगळे अडथळे दूर करून आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलेलो आहोत. आणि आज जल्लोष करण्याकरता आमचं श्रद्धास्थान, आमचं मंदिर मातोश्रीच्या अंगणात आम्हाला साजरा करता आलं. याहून कुठला मोठा आनंद नाही. सिनेटचे 10 जे उमेदवार आहेत त्यांना मिळालेली मतं जर पाहिली, जर मार्जिन पाहिलं तर त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पसंती आपल्या सगळ्या युवा सेनेच्या जे उमेदवार आहेत त्यांना मिळालेलं पाहायला मिळतंय. या मार्जिनकडे कसं पाहताय? नाही, नक्कीच काय झालंय, लोकसभेमध्ये आम्ही 9 जागा जिंकलो, शिंदे गट 7 जिंकले. आमच्याकडे चिन्ह गेलेलं, आमच्याकडे केवळ 5 खासदार होते, तरी 5 चे 9 केले. हे लोक 13 वरनं 7 वर आले, तरी स्ट्राईक रेट बोंबलत बसले. आता आमचा 10 पैकी 10 आहे. 100चा स्ट्राईक रेट म्हणतात. हे लढलेच नाहीत. हे आकाश चोप्रा आहेत सगळे. संजय मांजरेकर आकाश चोप्रा आहेत, बॅटिंगलाच उतरले नाही. त्यामुळे आम्हाला यापुढे स्ट्राईक रेटच्या भाषा तुम्ही करू नका. हिंमत असेल तर मैदानात उतरा, आम्ही तुम्हाला दाखवतो. या विजयानंतर आता विधानसभेची तयारी केली जाते. आदित्यजी म्हणाले की 10 कदम आता दाखवलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा इतक्याच मोठ्या ताकदीने आपल्याला उतरायचं आहे. कशा पद्धतीने युवासेना तयारी? नक्कीच आदित्य साहेबांनी वारंवार त्यांचं नेतृत्व कौशल्य दाखवलेलं आहे. त्यांच्या पदार्पणात 10 पैकी 8, 2018 10 पैकी 10 आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखालची तिसरी निवडणूक त्यात पण 10 पैकी 10. पक्षात फूट पडून सुद्धा 10 पैकी 10, सिनेट सदस्य फुटून सुद्धा 10 पैकी 10, कोर कमिटी सदस्य फुटून 10 पैकी 10. त्यामुळे आदित्य साहेबांचं नेतृत्व हे युवकांना मान्य आहे, हे सिद्ध झालं. शेवटचा प्रश्न, सूरज चव्हाण यांची आठवण सुद्धा आदित्यजींनी काढली. ते तुमचे सहकारी राहिलेले आहेत, अनेक वर्षांपासून या सगळ्या चळवळीमध्ये सक्रिय राहिलेले आहेत. त्यांच्या सगळ्या जे काही योगदान आहे ते त्यांचं महत्वाचं होतं. आता कसं पाहता? नक्कीच सूरजजी माझे मित्र आहेत, माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांची प्रचंड आठवण, त्यांची प्रचंड कमी या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला भासवली. कारण गेल्या निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा सगळ्या नियोजनात त्यांचा होता. त्यांच्याकडून मी आणि माझी टीम सगळं शिकलोय. त्यामुळे त्यांच्यात आम्हाला आठवण येते. ते लवकरच बाहेर येतील आणि विधानसभेला आमच्या खांद्याला खांदा लावून आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतील. ते आपल्यासोबत होते आणि सूरज चव्हाण यांचं आठवण काढलेली आहे आणि ही फक्त सुरुवात आहे युवा सेनेच्या विजयाची. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही बाजी आशा स्ट्राईक रेट हा 100% आहे असं सुद्धा वरुण सरदेसाई म्हणाले आहे. पुढे सोबत TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.